नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज टिफिन सिरीजचा आपण एपिसोड नंबर 7 बघणार आहोत. ते म्हणजे मस्त अशी आपण भेंडी फ्राय बनवणार आहोत. छान अशी झटपट होते, जास्त वेळही लागत नाही आणि छान मस्त अशी थोडीशी क्रंची वगैरे होतात भेंडी आणि त्याचबरोबर चपाती देणार आहोत. आता यासाठी पहिले मी भेंडी मस्त स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्याच्यानंतर छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत ते. आणि आता मस्त तवा गरम करायला ठेवलेला, त्याच्यावर तेलही टाकलं होतं. तेल थोडंसं गरम होत आलं ना की आपण त्याच्यावर भेंडी टाकायची आहेत आणि थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा चिकटपणा वगैरे जो असतो ना तो निघून जाईल त्यासाठी. आणि मस्त ढवळत राहायची आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवा, जास्त मोठी करू नका, नाही तर मग ती भेंडी पूर्णच काळी काळी होऊन जातात. त्यासाठी मस्त याचा थोडासा कलरही राहायला पाहिजे, त्यासाठी आपण जास्त भाजणार नाही आहोत. म्हणजे गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही आहे. आता लो टू मीडियम फ्लेम आपण थोड्या वेळाने परतवत राहायचं आहे. थोड्या वेळाने म्हणजे अगदी एक एक मिनटाच्या आतच आपण परतवायचं आहे, जेणेकरून एकाच साईडला जास्त जळू नये वगैरे म्हणून. आता मस्त इथे मी फ्राय करून घेते भेंडी. बाकी जेवढं आपण एकदाच तेल टाकलेलं आहे, छोटे 2 चमचे, तेवढ्या ह्याच्यामध्येच आपण मस्त बघा पटकन भेंडी फ्राय होणार आपले आहे, भेंडीची भाजी म्हणा. आणि मस्त मोकळी होते, दाना त्याचा एक क्यूब वेगळा होतो भेंडीचा. आता बघा इथे मी थोडं आपण 3 ते 4 मिनटामध्येच भेंडी मस्त फ्राय झाली. मी तुम्हाला इथे तोडूनही दाखवले चमच्याच्या याने. आता समजून जायचं इथे आपली भेंडी तयार झालेली आहेत भाजून. त्याचा ग्रीनिश कलर अजून तसाच आहे. आता इथे आपण मसाले वगैरे टाकूया. आता इथे मी टाकलेले आहेत कढीपत्त्याची पाने. आता गॅसची फ्लेम इथे मी एकदम लो केलेली आहे. बाकी आता तेलाचा वापर आपण नाही करणार आहोत, कारण का पहिले टाकलेला आहे ना त्याच तेलामध्ये आपण आता ही भेंडीची भाजी पूर्ण तयार करून घ्यायची आहे. आता इथे वरती थोडासा क्रंचीनेस यायला पाहिजे ना, म्हणून त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तेही भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. थोडेसे मध्ये बघा त्यात थोडेसे मोठे चंक्स आहेत, जास्त एकदम बारीक पावडर नाही केलेली आहे. ते टाकलेलं आहे 3 ते 4 चमचे. त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे, आवडीनुसार टाकायचं ते किती लागेल तसं. त्याच्यानंतर हळद टाकलेले आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी आमचूर पावडर टाकते इथे मी. मस्त चटपटीत फ्लेवर यायला पाहिजे ना, त्यासाठी छान अशी आमचूर पावडर टाकलेली आहे. आणि हे बघा किंचितसं मीठ टाकलेलं आहे. पहिले मीठ नव्हतं टाकलेलं, आमचूर पावडरच टाकत होते मी. ते छोटे चमचे होते ना, त्याच्यामुळे 2-3 चमचेभर टाकलेले आहे. आणि आता हे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव करायचे आहेत. मसाल्यांमध्ये भेंडी प्रॉपर कोट व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक भेंडीला मस्त असं शेंगण्याचं कूट लागतं ना, आपलं दाण्यांचं कूट, खूप भारी लागते टेस्टला. आणि मुलंही आवडीने खातात. ज्यांना आवडत नसेल वगैरे भेंडीची भाजी, अशा पद्धतीने नक्की बनवून द्या. मुलं ज्यांना आवडत नाही ना तेही आवडीने खातील. मस्त असं आपला टिफिन रिकामी येईल. बाकी आपल्याला कायच पाहिजे असं ना आईला, की मस्त मुलाने आपण एवढं मेहनतीने जे बनवून दिलं त्यांनी पूर्ण फिनिश करून आलं तर खूपच आनंद होतो. आता बघा मस्त परतवून ना 2 ते 3 मिनटं छान परतवायचं आहे. थोडंसं परतवायचं, नंतर एकदम मोकळं असं तवाभर करून ठेवायचं भेंडीला. पुन्हा परतवायचं 1 मिनटानंतर, म्हणजे भेंडी लागलीही जाणार नाही. त्याचा जो ग्रीनिश कलर आहे तोही प्रॉपर तसाच राहतो आणि मसालेही व्यवस्थित भाजले जातात, कुठे जळणारही नाहीत. अशा पद्धतीनेच आपल्याला ही मस्त अशी भेंडी फ्राय करायची आहे. आणि मस्त अशी इथे भेंडी फ्राय जास्त वेळ लागत नाही, अगदी 7 ते 8 मिनटाच्या आत आपली तयार झालेली भेंडी फ्राय. बघा याचा फायनल लुक किती मस्त आहे ना. आता मस्त अशी आपली भेंडी फ्राय तयार झालेली आहे. थोडंसं थंडवायला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता टिफिन भरायला घेऊया. आता ही मी डिशमध्ये काढून घेतलेली, आपण आता छोट्या डब्यामध्ये भेंडी फ्राय ठेवणार आहोत ही. आता मस्त अशी भेंडी फ्राय इथे टाकलेली आहे डब्यामध्ये छोट्याशा. त्याच्यानंतर त्याचबरोबर खायला चपाती. आणि मस्त थोडीशी आता बघा नाही म्हटलं तरी छोट्या मोठ्या भुकेसाठी, किंवा कधी मुलांचं पोट भरत नाही किंवा कधी आवडलं नाही, तर अशा पद्धतीने मी थोडंसं असं काहीतरी त्यांच्या छोट्याशा मंचिंगसाठी, छोट्या मोठ्या भुकेसाठी असं काहीतरी देऊ शकता. इथे तर मी डार्क फॅन्टसीचं मस्त असं जो केक असतो ना तो दिलेला आहे. आणि मस्त आपला इथे टिफिन तयार आहे. एपिसोड नंबर 6 आपल्या टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 7 तयार आहे इथे. कसा वाटला मग? आय होप आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.